मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज सकाळीच मी उठली आहे लवकर. सगळं आवरून झालं, माझ्या देवपूजा, स्वयंपाक, कपडे वगैरे सगळी माझी कामं झाली आहेत, भांडी ते सगळं. आणि लवकर यासाठी उठले की आज मम्मीच्या घरी सवाष्णी आहे, त्यामुळे मला तिथे जायचं आहे. आणि आता 8:30 वाजलेत आणि मी प्रयत्न करते मॅडमला उठवण्याचा. रोज त्या असं म्हणजे लवकर उठतं, पण आज काय झालं माहीत नाही आहे, झोपून राहिलेत. आणि ती उठल्याशिवाय मला जाता येणार नाही, कारण तिला आंघोळ वगैरे घालून मला तिकडे घेऊन जावं लागणार आहे. ती अशी राहणार नाही. बरं उठली आणि मी दिसली नाही की खूप रडेल ती. त्यामुळे आता बघू काय होते. माझी तर सगळी कामं आवरली, पण मॅडमचंच आता उठण्यावरती सगळं डिपेंड आहे. तर बघूयात आता काय होते. आता कपडे धुतले ते पहिल्यांदा वाळत वगैरे घालते आणि ट्राय करते उठवण्याचा. तर बघूयात आज दिवसभरात काय काय होते ते. स्टे ट्यून. मस्त अशी भेंडीची भाजी माझी इकडे झाली आहे आणि आता ती उठत नाही तोपर्यंत आम्ही दोघेजण चहा घेतो. कोरा चहा घेणार होते, पण आईंना पण प्यायचा होता आणि दुधाचाच केला. तर चहा थोडा पितो, कारण सुवासिनी म्हणजे उपवास धरावा लागतो, काही खाता येत नाही. म्हणून म्हणलं चहा पिऊन जावं. आता बाकी सगळं आवरले, किचन पण साफ झालंय सगळं. थोडीशी भांडी आता पडले, ती पण घासता येतील. 10 वाजलेत आणि 10 वाजता आमच्या मॅडम उठले झोपेतून. आमच्याकडे 10 वाजता जायचं होतं. कधी उठणार तू? आता थोडा वेळ थांब, आंघोळ करू आणि जेवण करून जाऊ. म्हणजे तू खाणार फक्त, मी नाही. अगं निवळ. जिजाचं आता राईस करायला मी टाकलाय. डाळ भात तुला करते आणि तीच पेस्ट करून देते, जिरं तूप वगैरे टाकून, मीठ थोडंसं. आणि आता एवढी स्वयंपाकाची भांडी पडलेत, ती पहिल्यांदा घासून घेते. चलो. त्यानंतर मग मॅडमचा भात तयार होतोय, तोपर्यंत म्हणलं सगळी स्वयंपाकाची भांडी वगैरे घासून घ्यावी. मी मम्मीला कॉल केला होता, पण ती म्हटली की काही घाई करू नको, फक्त थाट वाढायला आली तरी चालेल, कारण सगळा स्वयंपाक झाला होता. आणि जिजामुळे मला खूप लेट झालं होतं. मलाच कसं तरी वाटत होतं की थोडीफार मदत करायला जावं, पण तिच्यामुळे मला काही पॉसिबल झालंच नाही. आणि पटपट सगळी कामं आवरून घेतली. मॅडमची छान अशी आंघोळ झाली. आता उठल्या डायरेक्ट तिला आंघोळीला घेऊन गेली. आता तिला मस्त डाळ भात खायला घालते आणि आपण जायचं आजीकडे. जायचं ना? छिची, तोंडात नाही घालायचं, बॅड मॅनर्स म्हणजे बुबडी. चलो आवरते पटकन. इथे मला आवरायचं पडले नाही, मॅडमचा खेळ चालू आहे. हे घे ते घे. मी तरी बाजूला खूप केलंय, हे डायपर वगैरे, पण हे आता ऐकतच नाहीत. इकडे तिकडे पुसूनच देत नाही अंग मला. थांब ना जिजा, जायचं आपल्याला बाहेर. भूर जायचे, भूर. तिचं लक्ष याच्याकडेच आहे आता. तिला आंघोळ वगैरे घातली आणि तिचा मेकअप वगैरे केला आणि तिला हॉलमध्ये आईंपाशी ठेवलं. म्हटलं मी आवरेपर्यंत ती तिथे खेळेल तरी. मग सगळी अंथरुणं वगैरे काढली आणि तिची बॅग पण भरून घेतली. कुठे जायचं म्हटलं की तिची बॅग इम्पॉर्टंट आहे, ती घेऊनच जावी लागते. आता तो तिला पहिल्यांदा मिक्सरमध्ये बारीक करते, तिला खाऊ घालते आणि उशीर झालाय खूप. मम्मी आता सगळी तयारी झाली आणि ह्या पावसाला काय झालं काय माहिती, जोरजोरात पाऊस पडायला लागला. जिजा कसं व्हायचं आपलं? तुझं खाऊ पिऊ झालं, आंघोळ झाली, सगळं झालं आणि पाऊस पडायला लागला. काय बघतेस? तुझ्यामुळे उशीर झालाय, तुझ्यामुळे उशीर झालाय. अशी बघते. चला आता आवरलं माझं आणि मी काही पावडर काहीच लावलं नाही, तशीच चालली आहे. कारण उशीर खूप म्हणजे खूप झालाय आणि पाऊस अजून येतोय. पण आम्हाला म्हणलं चल गाडीवरती लगेच जाऊ, पोहोचू आपण. आता चाललं. चलो. पाऊस खूप जोरात चाललाय, पण जिजाला पण आता पॅक केलंय असं आणि तिला मध्ये घेते आणि मग निघतो. तर आमर यायची वाट बघतोय. उघडच झाले आज पावसाने, का असं लावून धरले काय माहिती. डॅडो आला, पप्पा आला. अरे जर्किंग घाल, जर्किंग अमर धर, जर्किंग घाल. पाऊस किती पडतोय. होय का? हो, तुझी काळजी मला. हा ना जिजा, आमची जिजा बघा गावाकडे कशी कोप घेतात तशी घेतली. चल लवकर उरक, नो टाइम पास, उशीर झालाय.
तेव्हा कसला पाऊस आहे, कुठं जायचं म्हणलं की हा पाऊस थांबत नाही अजिबात, मुद्दाम पडल्यासारखा पडतो. फायनली आम्ही आलो. मी सगळी भिजलेली आहे, जिजाला मात्र भिजून नाही दिलं मी, कारण आजारी पडायला नको. चला लिफ्ट आले, बाय. यायच्या आधीच मम्मीने हे सगळं करून ठेवलं, सगळ्या पोळ्या बिळ्या सगळं झालेले, काहीच ठेवलेलं नाही. नैवेद्य आता दाखवायचं चालू आहे. आता आम्ही वाट बघतोय फक्त सुवासिनी यायच्या, बाकी सगळं झालंय. आजीने काहीच करायचं ठेवलं नाही. आली काय दीपा? भजी पण केलेले आहेत तिने, मस्त मस्त. वासले भारी येतो. हा काढ ताट. हे काय जिजाचं आहे, जिजाचं डाळ भात. दिसते अंधारात पण कसली तरी आली. वाटण चांगलं भाजून घेतलेलं दिसते. इकडे राईस झालेला आहे मस्तच. पोळ्या पण झालेल्या सगळ्या. मी आईत खायला आली फक्त. इकडे झाली गुळवणी आणि भजी आणि कुरडई पापड वगैरे सगळी तयारी झाली. काय करायचं, मीठ एका वाटीत काढून ठेव मम्मी आणि ती पुढे ठेव, मग ज्याला जसं लागल तसं, कारण कुणाला कमी कुणाला जास्त असं होतं. जिजा ए पिल्लू, भूक लागलेली माझ्या पिल्ल्याला. इकडे आली आणि गॅलरीत आली नाही, असं कधी झालेलंच नाही. कसली मम्मी भारी फुलं आलेत ग गुलाबाची, कसली सुंदर फुलं आलेत. आणि इतकी थंड हवा सुटली आहे ना, असं वाटतंय महाबळेश्वर मध्येच आहे मी. जिजा ए पिल्लू, पिल्लू ती एवढी मग्न झाली की आता इग्नोर करायला लागली. कसं वाटतंय तुला? छान 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 छान. असली इग्नोर करते ना जिजा, काय सांगायलाच नको. असं वाटतं महाबळेश्वरच लुक येतोय, धुके बिके पडले सगळं मस्त झालीच ही झाड. आणि त्या गुलाबाला नेहमी फुलं येतात. मी जेव्हा महिना 2-3 तरी फुलं असतात म्हणजे असतातच. हसायला आलं तिला. बाय जिजा, बाय. बाहेर फिरायचं म्हणलं की आम्हाला आवडतं बघ. बाय बाय. बघत पण नाही आता माझ्याकडं. आल्या का? मग इथं आलं दारात न लाव. मम्मी सवाष्णींना हळदी कुंकू लावायला गेली होती, जिजा पण तिच्यासोबत गेली होती. मग म्हटलं आपण पण आवरून घ्यावं, कारण घरून मी तशीच आले होते, काहीच आवरलं नव्हतं, घाई गडबडीत तशीच आले होते. आणि मग मस्तपैकी मी पण आवरून घेतले एकदम. वाढत बसली ना, लिंबू टाक दीपा मध्ये. कशी बसली तिच्या मांडीत. बसायला लागलाय हा. आमचं बघ सगळीकडे रांगतं गॅलरी, कुठं कुठं म्हणजे सारखं दार लावावं लागतं. कशी बघते.
बाय म्हण, बाय जिजा. बघती माझी जेवण वगैरे झालं आणि इतकं मस्त जेवण केलं होतं ना, काही सांगायलाच नको. खूप म्हणजे खूप टेस्टी होतं. आणि आता जेवलं होतं असं. मटण खाल्ल्यानंतर पण जेवढी गुंगी येत नाही डोळ्यात तेवढे पोळ्या खाल्ल्यानंतर येतात. आणि आता माझी पण तशीच हालत झाली. 4 वाजता मला जायचं जिमला. म्हटलं त्याआधी एक छोटासा डुलका टाकून जावं. आमच्या मॅडम पण बघा मस्त झोपलेत. ते झोपले तोपर्यंत मी पण झोपून घेते आता. चल बाय बाय जिजा. बाय 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 बाय. आमच्या आधीच इतका कालवा करतो ना. ये खाली पण बघितलं तर स्वतः नसतं आलेला. कसलं दिसतं लय घाण झोपलं. लय घाण कसं असतं. लय घाण झोपणं कसलं असतं. चल लवकर उशीर झालाय मला. किती वेळ झालं वाट बघत बसली मी. इथं सगळं हिरवळच आहे. बरा दुधाची बॉटल पीस आहे. साईडच्या कप्प्यात चोकणी आहे आणि तिथं सगळं सामान हे जिमच्या बॅगेत आहे. हा हातात. बाय जिजा. बाय पिल्लू. पाणी पाच. तुला म्हणलं पाणी पाच तिला. बाय. बाय. कसली पक्षी आहे ती. आणि जिमवरून आले आणि त्यानंतर मग मी सगळं किचन क्लीन करायला घेतलं. म्हणलं तर पुसूनच घ्यावं सगळं, कारण आज स्वयंपाक वगैरे काय नव्हता. आणि मग म्हटलं की असंच बसण्यापेक्षा काहीतरी करावं. त्यामुळे मग म्हटलं की बेस्ट ऑप्शन की घराची साफसफाईच करावी. कामवाली बाई होती त्यामुळे काय एवढं मला टेन्शन नव्हतं. ती सगळं करून वगैरे जायची हे ते. पण आता म्हटलं की मी माझ्याच सोयीने सगळं स्वच्छ करणार. सगळं जे काय ॲडजस्टमेंट आहे ते सगळं माझ्या ह्यानेच करणार. कारण आता कधी ना कधी मला हे करायचंच होतं आणि ती कधी ना कधी जाणारच होती त्यामुळे. आणि मग सगळं फ्रीज मिक्सर काय होतं जे काय होतं ते सगळं पुसून घेतलं. डीप क्लिनिंग काय आता म्हटलं ज्यावेळेस घड बसायचे त्यावेळेस तर करायचंच आहे. त्यामुळे मग आत्ताच मी सगळं करून घेतलं. आणि मस्तपैकी फ्रीज पण साफ झालं होतं. त्याच्यावर खूप डाग झाले होते म्हणून मग ते छान असं पुसून पण घेतलं. मिक्सर एकदम क्लीन करून घेतला. आणि मग त्यानंतर सगळं किचन वगैरे हे तर साफच होतं, कारण आज मला स्वयंपाक वगैरे काहीच नव्हतं. आणि डब्बे खराब झालेत म्हणलं मग डब्बे पण हे करावे. पण त्याआधी हा सगळा बेडरूममध्ये खूप पसारा झाला होता तो आवरून घ्यावा म्हटलं. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की सगळं जे काय डब्बे आहेत ते पुसून घ्यावेत. आणि किती जरी मी कपडा ना किती काय करा तरी आमर पाण्यामध्ये कपडे टाकतोच. पण फायनली हे पण माझं पूर्णपणे असं क्लीन झालेलं आहे. आणि बेडशीट टाकायचं पण म्हटलं उद्या सकाळीच टाकावं आता ते, कारण बेडशीट पूर्णपणे खाली गेलं होतं. मग म्हटलं ते नंतर उद्याच काढावं वरती आणि टाकावं. त्यानंतर मग जे काय डबे होते ते कॉलिननीच पुसून घेतले, कारण ओलं कापड केले की त्या कापडाचा वास येतो. म्हणून मग जे काही कॉलिन होतं त्यानेच पुसून घेतले. म्हणजे स्मेल पण चांगला होईल आणि डबे पण निघतील. मॅडम झोपेतून उठलेत तरी पण त्यांना आळस भरले अंगामध्ये. ह्या हातात घ्यायचे तिला तोंडात घालण्यासाठी, पण तिथं जाऊ वाटत नाहीये तिला. असं झाले. घे ना बाबू. घेते. ये सर पुढं. काय आहे जिजा ते? ग्रेप्स आहे. ए पिल्लू काय आहे ते? काय आहे? मस्त खेळण्यामध्ये मग्न झालेत त्यामुळे आता मला इग्नोर करणार आहेत. जिजा ए जिजा आओ. नो रिस्पॉन्स. जिजा मला बघितलं ना बघ आता कशी चेक करते. बा
परत 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 हे जा. हो वा. अमर ए अमर इकडे ये. इकडे ये ना. किचन मध्ये तू 100 वेळा आला असशील, काय ऑब्झर्व नाही का केलं? काय असं दिसत नाही का तुला? फ्रीजवरचं कापड काढलं का? ते पण केले. हा दुसरं काय बर्नरमध्ये डाळ वगैरे टाकल्यात का सगळं? त्याला जमाना झाला. मग काय किचन स्वच्छ असतं दररोज. काय केले? तुला दिसत नाहीये एवढं? ते काय आहे ते लिक्विड काय नाही. लिक्विड ते आपणच आणल्या. मग नीट ऑब्झर्व कर, नीट ऑब्झर्व कर. अरे आज काय क्लीन केलं एवढं कळत नाहीये का तुला? आज काय क्लीन केले का? स्टाईल ती रोजच पुसते मी. मग आई कसं कळा नाही तुमच्या मुलाला एवढं? बघा की अजिबात लक्ष नाही. गॅस 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 काय? डबे अख्खे पुसलेत. मिक्सर ते खालचं आवरलं. मस्त मस्त चांगली गोष्ट आहे. खराब वस्तू पर्यंत ठेवायचं नाही करून. पण एवढं केलं तुझं अजिबात लक्ष नाही माहितीये का? अजिबात नाही. चला बघा की आमर थांब ना 2 मिनिटं. मुद्दाम करतोय का? तर आजच्या ब्लॉगची मुद्दाम चालले. तर आजच्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. जर कुणाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बोल बोल कर ब्लॉग. बोल ना काय बोलत होता? ब्लॉग चेंज कशी करत होता? बोल ना बोल ना. चलो बाय, गुड नाईट.